रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। प्रकृतीचा संग घडला, सगुणत्वाचा आळा आला, परी म्हणूनीच लाधला, स्तुती सेवा करावया. दोन्ही बाजू गेल्या वेळेला आपण पाहिल्या की हे सगुण झालं म्हणून आपल्याला काहीतरी सापडलं म्हणजे त्या अर्थाने दिसलं, काहीतरी करू शकतो, ऐकू शकतो, बोलू शकतो, संवाद आहे. आज एक निसर्गदत्त होऊन गेले, त्याला त्यांनी सुखसंवाद नाव दिलं. त्याला खूप नावं पूर्वी दिलेली आहेत, आपण ते बारकाईनं पाहिलं असेल. त्याची पूर्वीची ज्या आवृत्त्या होत्या त्या पण पाहिल्या असतील. एवढ्या छोट्या छोट्या आवृत्त्या, आत्मबोध, आत्मप्रकाश अशा वेगळ्या निघून गेलेल्या आहेत त्या वेळेला. पंढरीनाथ फडोल म्हणून होते, ते फडोलाने ते काम केलं होतं मराठीमध्ये. आणि उलटी परिस्थिती आहे की इंग्रजीचं मराठीत केलं, अशी परिस्थिती झाली. ते बोलले मराठीत, जे जाणते होते, ज्यांना त्याचं महत्त्व कळलं ते यांनी इंग्रजीत केलं. आणि मग त्याचं महत्त्व आपल्याला कळलं तेव्हा ते परत मराठीत आलं. आता हे भाग्याचं भाग्य आहे किंवा आपलं काय, आता हे भाग्यच म्हणायचं, मिळालं हे भाग्य, पण अशा पद्धतीनं सरळ थेट मिळू शकलं नाही, हे दुर्भाग्याचं आहे. तर जसं आपल्याकडे सत्पुरुष म्हणजे मामा म्हणायचे, सत्पुरुष गेल्यानंतर मोठे होतात, तसं आहे ते. तर तसं त्यांचं ते इंग्रजीत गेल्याबरोबर ते एकदम लोकांना महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं. कारण बाहेर लाखो लोक ते एकदम त्यांना ते जागृत झाले की अरे हे एकदम आत्मज्ञान बोलतात, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे आपल्या लक्षात आलं की अरे आपल्याजवळ बसून हे ते माडीवर त्या वनमाळी हॉल नाही, वनमाळी ते बिल्डिंग, तर त्या वनमाळी बिल्डिंगमध्ये हा बसणाऱ्या लाकडी जिन्यावर खाली याचं दुकान बिड्यांचं, तर त्याच्यात बसणारा मनुष्य आत्मज्ञान बोलतो हे तेव्हा लक्षात आलं. कारण त्यांनी सांगितलं अहो ते आत्मज्ञान बोलतात. तर असं झालं साधारणपणे. ठीक आहे, ओळख द्यायला सुद्धा कोणीतरी लागतो दुसरा, तर ते त्यांना काळजी असते त्याची की आत्मज्ञान बोललं जातं आहे, तर मग ते आता त्याची ओळख करून दिली पाहिजे. म्हणून हे कोणाला तरी आता त्या काय त्यांचा त्या मॉरिस फ्रीडमनचा संबंध असेल, पण विश्वामध्ये व्यवस्था आहे एवढं लक्षात असावं. याच्यासाठी हे फक्त आठवण झाली. तेव्हा सगुणत्वाचा आळा आला ही गोष्ट खरी. गेल्या वेळेला आपण बिडकर महाराजांचं पाहिलं होतं, तर तसं हे सगुणत्वाचा आळा आला, पण परी म्हणूनीच लाधला, स्तुतीसेवा कराव्या. आता स्तुतीसेवा करावी म्हणजे आता हे चाललंय उदाहरणं आठवण झाली म्हणून, निसर्गदत्तांची आठवण झाली म्हणून म्हटलं की स्तुतीसेवा कराव्या. त्यांच्यासमोर काही जमलं का कोणाला? ते ज्ञानमार्गी होते, ते थेट घेऊन जाणारे होते. जितके शिष्यांच्या मनाच्या ठेवणीचे प्रकार आहेत आणि जितक्या मार्गांची गरज आहे तितक्या प्रकारे गुरुपद आकार घेत असतं. मला विशेष वाटतं की बाबा असं तऱ्हेनं प्रेमळपणे सांगायची गरज आहे, तर तात्यांसारखा मनुष्य आकाराला आला. खणखणीत सांगायची गरज आहे, स्वामी आकाराला आले. स्वामी समर्थांच्या पुढे बोललं नाही, हा आकलून देतील, एक शब्द वाक्य बोलतील आणि आपलं शेत आपण पिकवून खावं. ते नाही का तसं, इथे कशाला काय पगार, आपलं शेत आपण पिकवून खावं, तुम्हाला दिलं आहे सगळं, त्याचा अभ्यास करा, आपलं शेत आपण पिकवून खा. एक वाक्य बोलतील ना म्हणून सांगतील, झालं तुझं काम. ते हे असे पण आहेत, असेही आहेत. महाराजांसारखे दोन्ही सांभाळून करणारे पण आहेत. तुकामाईंसारखे दगड फेकून मारतील, जा म्हणतील जा. तेव्हा ते काय, कशा पद्धतीची शिष्याची ठेवण आहे, कशा पद्धतीच्या उद्धाराच्या मार्गाची त्याला गरज आहे, तशा पद्धतीचं गुरुरूप त्या पद्धतीनं आकार घेऊन ते कुठल्या ना कुठल्या रूपात, सगुणाच्या रूपात ते येतं. तर आता म्हणत होतो ते निसर्गदत्तांचं, तिथं स्तुती कुठली, त्यांच्या पाया पडायचं तरी अवघड आहे. आपल्याला माहिती आहे, ते जिना होता, तो जो लाकडी जिना त्यांच्याकडे जाणारा त्या माडीवरचा, ते जिन्यात बसून राहत अनेकदा. कारण जिन्यात बसल्यानंतर माणसाला डोकं टेकायला, नमस्कार करायला अवघड जातं. ते काय कमी विचारते काय, ब्रह्मज्ञानी मनुष्याला काय हे एवढं साधं कळत नाही. मग माणसं एकदा खाली एकदा वरकडेनं वर जाऊ देतील, खाली जाऊ देतील, पण मध्ये नमस्कार नाही करू देणार, कारण त्यालाच ते जाणार नाही अवघड. आणि जुने ते लाकडी जिने, तुम्हाला माहिती आहे अनेक ह्या ज्या बिल्डिंग होत्या त्या हे लाकडी जिने होत्या, ते जिनेच हालत असत माणसांच्या बरोबरीनं. आणि कशी माणसं जातील त्याच्यावर अवलंबून आहे परत. तर ते जिने हालत, तर तिथे बसून काय नमस्कार करणार. त्यामुळे तो टाळायचा असला तर काय करायचं ते त्यांना माहिती आहे, ते जिन्यात बसून राहायचं. एरवी बाहेर जे काही भजन पूजन चालू आहे, तर ते भजन चालू असे अखंड तिथे. त्या एका दिवसाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे, ते आपण कधी चॅप्टर वाचला तर अवश्य वाचायला हरकत नाही. तो या सुखसंवाद वगैरे नाही आहे, पण जी इतरांनी जी म्हणजे संस्मरणं लिहिली आहेत त्या काळातली, अगदी
डेली डायरी जशी असते तशी सुद्धा, पण हे त्या लोकांनी केलं आहे मेंटेन सगळं. त्यांच्याकडे ती एक डिसिप्लिन आहे, फार छान डिसिप्लिन आहे की उठल्यापासून त्या तो दिवस मावळेपर्यंत म्हणजे. आणि त्याचं सॅम्पल म्हणून त्यांनी त्या पुस्तकामध्ये हे पण टाकलं की अ डे विथ निसर्गदत्त असं, तो कसा जात असे, असं काय करायचं असं. तर ते अशा अर्थाने काही निरपणाला वगैरे काय नाही, भजन पूजन चालू असे. बाहेर त्या काळात उदबत्त्या चांगल्या होत्या, म्हणजे ॲलर्जी वगैरे येत नाही अशा स्वरूपाच्या होत्या. आता अलीकडे उदबत्ती लावा म्हणायची सोय राहिली नाही, जसं कुंकू लावा म्हणायची, म्हणजे चांगल्या अर्थाने कुंकू लावा म्हणायची सोय राहिली नाही, ॲलर्जी येते. काय आपल्याकडे भेसळीचा उद्योग झाला काय कळत नाही. पण बुद्धीची भेसळ झाली आणि मग पुढे कृतीची भेसळ झाली, वस्तूची भेसळ झाली आणि मग उपद्व्याप निर्माण झाला. म्हणजे ज्या चांगल्या वस्तू होत्या त्याचं, बाकी काय आणखीन असेल ते अन्नापासून सगळं चाललंच. पण हे जे काय आहे ह्याच्यात तिथं त्यावेळेला धूप उदबत्ती बाहेर सतत त्यांना त्याची आवड होती. बाहेर त्यांच्या गुरूंचंही लावलेलं असे आणि तिथे ते फोटो आणि भजन, ते भजन चालू असे अखंड. कधीतरी बाहेर येत आणि भजनाला बसत. त्यावेळेला कोणाशी काय बोलले काय झालं तर त्यांना भजन आवडत असतं. तेव्हा ते स्वतः येत, ते स्वतः भजन करत, चालू आहे त्या भजनात भाग घेत, लोकभजन म्हणत बसलेले असत. अशा वेळी कधीतरी त्याला पॉज मिळाला, एखाद्या वेळेला खंड पडला आणि एखाद्याने काहीतरी शंका विचारली आणि त्यामुळे भजन थांबलं आणि शंका विचारली गेली, तर त्या निमित्ताने झालेले संवाद आहेत. बाकी ते बसले संवादाला वगैरे असं काही नाही, ते निरूपणाला बसले असं काही नाही. तर ते म्हणायचे त्यांना काही होत नाही, जे रमण करायचे तसंच आहे. ते रमणी नेहमी त्यांना वाटलं की येऊन बाहेर बसायचे खोलीत. ते बसले की जे कोणी तिथं बाहेर बसले असतील ध्यानाला त्यांना त्याचा लाभ आहे, नसतील तर लाभ नाही. आता तो त्याचा प्रश्न आहे. ते म्हणतील जग चालवायला परमेश्वर समर्थ आहे, माझे मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राहू इच्छितो. कशी प्रकृती असेल त्यानुसार कसं ते जन्माला येतं तसं आहे. तर तसं त्यांची स्तुतीसेवा कराव्या वगैरे काय त्यांना, ते म्हणायचे माझे काय तुम्ही माझ्याबद्दल स्तुती करून करणार असं म्हणायचं. तुमचं त्यामुळे उद्धाराचं काही काम होणार आहे, काम होणार असेल तर महाराजांसारखे असेल तर म्हणजे हरकत नाही, पण ते काही करू द्यायचे नाही. म्हणजे स्तुतीसेवा करावया तसं मिळेल असं पण नाही, प्रकृतीनुसार जर गरज असेल तर ते होऊ शकेल. आता त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्व आहे असं जर एखादा म्हणाला आणि ते महत्त्वाचं आहे म्हणून त्याची स्तुती केली तर ते बोलणार नाहीत काही. ते म्हणणं म्हणजे स्तुतीसेवा म्हणजे नुसती त्याच्या रूपाचं नव्हे, गुणाचं नव्हे याचं नाही, ते जे काय सांगितलेलं आहे. इथे गुरुबोधांजनावर आपल्याला ह्याचं आहे ना त्यातल्या, ते गुरुबोधांजन आहे तर ते जे आहे ते जर त्या मुद्द्याला तो मनुष्य असेल तर त्याच्यासाठी कितीही वेळ द्यायला ते तयार. म्हणजे तिथे तो जो आदर दाखवतो आहे ते आदर स्वीकारायला सुद्धा सगुण लागलं. म्हणजे स्तुतीसेवा कराव्या असंही नाही, त्याच्याबद्दल आदर दाखवून समजून घ्यायला सुद्धा सगुण लागतं. नाहीतर कितीतरी अडचणी मनामध्ये येतात, सगुण जर नसेल तर उत्तर कोण देईल, जे व्यवहाराने. कारण आपल्याला व्यवहाराने अशी ह्या भाषेमध्ये किंवा आपापल्या भाषेमध्ये दिलेली उत्तरच कळू शकतात. त्यांचं ते काय, ते त्यांना बोलायला काय झाडातून बोलतील. भाऊसाहेब जसं ज्यांची श्रद्धा होती ती काय म्हणले महाराज दगडातून बोलतील. हे इतकी श्रद्धा पाहिजे, मग त्यांना काय दगडातूनही ऐकू येईल, तेही शक्य आहे. कृष्णमूर्तींना स्पंदन ऐकू येत असत म्हणत नाही, त्यांना अनाहत नाद नेहमी ऐकू येत असे. तो सगळीकडे भरलेलाच आहे. तर त्या अर्थाने हे नादब्रह्म आहे म्हणून ते नादाचा विश्व आहे, तर ते त्यांना ऐकू येत असे. पण इथे आपला विषय आहे तो सगुणाचं, म्हणजे स्तुतीचाच प्रश्न नाही आहे. त्यातला जो बोध आहे तो सुद्धा केवळ ते सगुण झाले म्हणून बोध आहे, म्हणून आपल्याला तो आटोक्यात आलेला आहे. नाहीतर ये हृदयचे ते हृदय घातले हे जो शेवट आहे तसा जो झालाच, समजा सुरुवातच तशी झाली तर तयारी केवढी लागेल त्याची. म्हणजे तो आला आणि तो समजून गेला आणि तो मुक्त झाला, अशी इतकी ते 3 वाक्याचं काम आहे. आपली इतकी वर्षानुवर्ष करून ते वाक्याचं होत नाही, याचा अर्थ सगुणाची गरज किती असेल ती त्यातून व्यक्त होते. तर स्तुतीसेवा करावया हे आहेच, पण त्याच्याबरोबर त्यांच्याशी बोधाचा जो उहापोहा आहे, शंकांचे जे चर्चा आहे, तर ती सगळी व्हावी म्हणून हे सगुण झाले. म्हणून हे आकार आले, त्यावेळेला ही उत्तरं मिळाली. आणि जी सगळी मंडळी त्या ह्याच्यावरच आहेत, एका पातळीवरच आहेत. बापट महाराज म्हणतात त्यांना ना, आंबेडकर महाराजांच्या मठात जे पुढे आजही कोणी जाऊन येत असतील तर बापट महाराजच तिथे मठ सांभाळीत. म्हणजे ते आंबेडकर महाराजांचे शिष्य बाबा महाराज आहेत, त्यांचे शिष्य. कोणी जर बाबा महाराजांच्याकडे आला शंका घेऊन, काय प्रश्न घेऊन, देऊ मी त्या उद्योगात पडत नाही. तिकडे बापट महाराज आहेत, ते निरूपण प्रवचनं करतात, तिकडे जावा म्हणजे. तर ते दोन्ही बरोबर आहेत, हे काही सांगत नाहीत. तुम्ही थेट ध्यानाला बरोबर बसा, त्यांचं काम झालेलं आहे, तुमचे काम झालेलं आहे. पण ते मानवत नाही माणसाला, त्याला शंका असतात. मग ते बापट महाराज करतात म्हणायचे, तिकडे जावा. मग ते, आणि खरोखरच असं आहे, बापट महाराजांनी पण आपलं काम करून ठेवलेलं आहे, नाही असं नाही. विचारसागर आपण बघितलं असेल
तर ही सगळी हे पुस्तक आहे म्हणून सगळा बिडकर महाराजांचा बोध ग्रथित झालेला आहे. तो वेगळा आहे आपल्या या चरित्राच्या व्यतिरिक्त. तर ते आहे ते त्यांनी एवढं ग्रथित करून ठेवलं म्हणून वेगवेगळ्या वेळेला ते जे काही म्हणाले ते सगळं उतरलेलं आहे. आणि आजही ते घडीला 300-350 पानाचं पुस्तक आहे किमान. तर तेवढ्यासुद्धा महाराजांना काय म्हणायचं आहे, बिडकर महाराजांना काय म्हणायचं आहे, किंवा सत्पुरुषांना भगवंताविषयी काय म्हणायचं आहे, मार्ग कोणता द्यायचा आहे, बोध कोणता करायचा आहे, तर ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं. तर त्या अर्थाने हे तिकडं जावं म्हणणार, आता मार्ग दाखवला हे सो महत्त्वाचंच आहे की त्यांनी कुठे जावं याचं काही उत्तरच दिलं असलं. मौनी साधू आहेत, त्यांनी प्रश्न विचारला आणि काही उत्तर दिलं नाही, तर आपण काय केलं असतं, काहीच केलं नसतं. बरं ते त्यांच्या जागीच स्थिर आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. आपल्याला विचारल्यानंतर योग्य ठिकाणी त्याला जायला सांगणं हे सुद्धा उपकार आहेत. म्हणजे इतके साधे उपकार नाही. म्हणजे त्यांनी जे सांगितलं की तिथे जावा मठात आणि तिथे बापट महाराज बसले त्यांच्याकडे जावा, हे उत्तरसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळं त्यांना मार्ग मिळेल. लोक तिथे जात ते त्यांच्याशी व्हावं करीत त्यांनी स्वतः सहवासात राहिलेले असल्यामुळं याचं काय उत्तर असेल, त्यांची स्वतःची साधना असल्यामुळं याचं काय उत्तर असेल ते सांगू शकत. तर त्या अर्थाने इथे जे सगुणाचा प्रश्न आहे तो असा अनेक प्रकारचा आहे. त्यांनी सांगितलं म्हणून आपण मामांचं चरित्र वाचता किंवा त्यांच्यावरची पुस्तकं वाचता तर मामाने निरूपणात सांगितलेलं उदाहरण आपल्याला आठवत असेल. माणूस म्हणले सरळ रस्ता तुझा सांगत नाही, तो भगवंताचा मार्ग कुठला सांगतो म्हणलेलो. रस्त्यात उभा आहे मनुष्य समजा आणि तुम्ही गाडीनं चाललात आणि गाडी हळू केली की बाबा पुढे डावीकडे काय उजवीकडे, म्हणजे आता पुण्यात हा प्रश्न येतो, नाशिककडे जातो, इकडे जातो, तिकडे जातो. तर म्हणाले ते नाशिकाच्या रस्त्याच्या त्या कोपऱ्यावर तो जर उभा असला त्याला जर विचारलं हा रस्ता नाशिकला जातो का, मी काय तुम्हाला रस्ता, पुण्यातलं उत्तर आहे मी म्हणजे कुठेही मिळू शकतं पण मी तुम्हाला रस्ता दाखवायला उभा राहिलो आहे का इथं, असं म्हणले माणसं म्हणतात. हे मी ऐकले, मी की तुम्हाला रस्ता दाखवायला उभा राहिलो. आता तो विचारतोय आपल्याला माहिती असलं सांगावं नाही तर नाही म्हणावं, खरं सांगायचं सरळ मार्ग आहे की नाही, पण काय उत्तर मिळेल तर असं मिळेल. तसं नाही, बाबा म्हणणार तिथे जा, कारण तिथे समाधान होणार, त्याला उत्तर मिळणार. आणि ते उत्तर देण्याची यांची पद्धत नाही, यांची पद्धत प्रत्यक्ष शिकवण्याची आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या ज्या पद्धती असतील त्या सगळ्या करायला पुन्हा सगुणच, हे उत्तर तिकडे जा म्हणायला पुन्हा सगुणच, ते होते म्हणून हे तिथे लोक जाऊ शकले. तर अशा पद्धतीनं एका बाजूने स्तुतिसेवा करावया एवढंच नसून हा सगळा जो बोध आहे तो करायला सुद्धा सगुणच होतं म्हणून हा बोध आपल्याला झाला. नाही तर थेट आपल्याला बोध होणं एवढं चित्त स्वच्छसुद्धा नाही. ते असतं तर प्रश्न येणारच नाही, पण ते तेवढं नसतं म्हणून हे बोधांजनाचा जो प्रश्न पुढे आलेला आहे. आणि गेल्या वेळेला आपण त्याचा उल्लेख श्रवणाच्याद्वारे केला, तर तो जो उल्लेख आहे त्याच्यासंबंधी पुढे जायचं. तर सगुणत्वाचा आळा आला, प्रकृतीचा संग घडाला. सगुणत्वाचा आळा आला हे जे म्हटलं आहे ते म्हणून बघून पुढे जायचं आहे, याच्यासाठी ते बघायचं आहे की सगुणत्वाचा आळा आला म्हणजे लोक त्यांना माणूस समजतात, हा आळ आहे. अनेक लोक त्यांना माणूस समजतात. ते माणूस समजतात तोपर्यंत तुम्हाला सापडणार नाही काय. तो देव आहे, ते ज्यावेळेला देव आहे हे कळेल त्यावेळेला त्याचा देवाचा प्रकाश पडेल. पण जोपर्यंत माणूस म्हणून समजलेला आहे तोपर्यंत त्याला माणूसच दिसणार. पण तो लहान दिसेल, मोठा दिसेल, आवडेल नाही आवडेल, काळा गोरा सगळं आलं. कारण एकदा सगुण आलं की सगळं आलं. तो सगुणाचा आळ आला म्हणजे त्यांच्यावर मनुष्यत्वाचा आळ आला, म्हणजे त्यांना मनुष्य रूपात पाहिलं. तर हे पाहिलं गेलं, हा जो आळ आला हा प्रकृतीचा संग घडाला म्हणून आला. त्यांचं पूर्वकर्म असेल तर ते करतील आणि त्यांच्या दृष्टीने विषय संपेल. त्यांचं तेही नसेल, अवतारी पुरुष असतील आणि त्यांना पाठवलेले असतील तर ते प्रकट होतील आणि काम संपेल. गजानन महाराज प्रकट झाले, स्वामी प्रकट झाले, कलकोट स्वामी प्रकट झाले, कुठून आलो काय नाही ते म्हणाले म्हणून म्हणायचं आपण. साईबाबा प्रकट झाले, साईबाबा आपल्याला माहिती नाही नक्की काय कुठून झालं काय ते, म्हणजे अशाही तऱ्हेनं ते सगुणात आपल्याला. पण हे सगळे सगुणात आले म्हणून आपल्याला काहीतरी मिळालं. कुठल्या तरी मार्गाने जे काही पुढे जायचे मार्ग होते ते केवळ सगुणामुळे मिळाले आणि त्यांच्यावर मात्र सगुणाचा आळ आला. ही गोष्ट खरी, कारण त्यांनाच म्हणाले ना, साईबाबांनाच म्हणाले ना लोक की नाव ठेवली त्यांनाच ना, कुणाला ज्यांनी हे सगळं, ज्यांना सगळं विश्व ब्रह्म जे ठेवले ते जे आहे ना, ते त्यात म्हटलेलं ते सगळं विश्व त्यांना ब्रह्म दिसतं आहे, हे त्यांचं आहे पण आपल्याला दिसत नाही. त्यामुळं ते म्हणजे जसं ते ह्याच्यात झालं, धर्मात झालं, हे आमच्या धर्माचे का तुमच्या धर्माचे, ते गेले तरी आपल्याला कल्पना आहे त्या समाधीच्या वेळेला काय व्याप झाला. वास्तविक त्यांनी दोघांनी सगळ्यांनाच जवळ केलं, त्यांनी कोणालाच जवळ केलं नाही असं नाही. ते कोण आहे त्याचा सुद्धा त्यांनी पत्ता लागून दिला नाही त्या अर्थाने. कधी त्याचं त्यांनी साईबाबांचं उदाहरण आहे सर समजा त्यांनी त्याचं कधी उत्तर दिलेलं नाही. हे लोकांनी आपले हे अंदाज आहेत, ते तेलंगी होते, अमुक होते, तमुक, त्या आपल्या कल्पना आहेत, त्यांना ते नको आहे. कारण त्यांना कोणाचा तरी लोकांना भेद करायचा आहे
आणि माझं तुझं करायचं आहे त्यांच्या बाबतीत. तुमचं तुम्ही तुमचं करताय तेवढं खूप आहे की त्यांच्या बाबतीत कशाला करता. ते सगळ्याच्या वर बसलेले आहेत, ते कशातही ह्यात नाहीत. मग त्यांना आपल्यात ओढण्यासाठी काहीतरी धागा पाहिजे. मग हे महाराष्ट्रातले आहेत का, मग गुजराती, म्हणजे ठरवायला बरं ते गुजराती संत ते आमचे, अरे तुमचे गुजराती संत बरोबर आहेत, पण हे सगळ्या जगाचे असतात, ते काय असे कोणाचे असतात का. पण मनुष्य हा भेद करील म्हणून ते प्रगट होऊन सगुणाचं काम करतात. प्रगट झाले म्हणजे काय झालं ते काही कळलंच नाही. आम्ही कर्दळी वनातून आलो म्हणजे काय झालं. आता कर्दळी वनात जाऊन काय आणखीन कोणी परत आलं का, नाही आलं तसं काय. पण ते त्यांनी आपलं काहीतरी उत्तर द्यायचं. आम्ही सूर्यभान काय म्हणतील ते म्हणतील, तुमचं काय काम आहे ते म्हणतील ते विचारा. त्यांच्यासारखा माणूस मग अशी उत्तरं देतो, तुमचं काय काम आहे हे काय, मी कुठं आलं त्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं आहे का, काय नाही. कसंही असलं तुमचं काय कामाशी संबंध आहेत ते बघा. म्हणजे हे सगुणात येऊनसुद्धा प्रकृतीभेद आहेत, सगुणात आहेत पण प्रकृतीभेद आहेत, कारण शिष्यात प्रकृतीभेद आहेत. फक्त ते त्यांना अभेद करू इच्छितात, हे गुरुबोधांचे नाही. ते त्याला म्हणतात, अरे मी भेदात सापडत नाही, तूही सापडू नको. पृथ्वी भेदाचीच आहे पण तू त्यात सापडू नको. तू सापडशील तेवढा तू त्रासात पडशील, कारण माया भेदाचीच आहे. तेव्हा सगुणत्वाचा आळा आला, तो त्यांनी स्वतःवर घेऊन का होईना पण जगाच्या उद्धारासाठी काम केलं. साचं बाबे वर्तावयात त्यांना काय करायचं आहे खरं सांगायचं तर. त्यांना जर कळलेलं आहे ते मुक्त झालेले, तर त्यांना आणखीन सांगायचं काय कारण आहे. ते म्हणतात का, अरे मी मुक्त झालो ठीक आहे, पण हा तडफडतो आहे, ह्याला अजून हिताचं कळलं नाही, मग त्याला ते कळू दे. मग येतो कळावळा म्हणून आहे, जे आहे हे सगळं येतो कळावळा म्हणून आहे अशा स्वरूपाचं आहे. पण हे सगुणात आहे म्हणून आहे. एरवी आपल्याला हे काही कळलं नसतं, तर ती आपल्यावर ते उपकार आहेत. त्यांनी सगुणाचा त्रास सहन केला. म्हणजे असं महाराजांच्या नावाने जमीन आहे, महाराजांच्या नावाने भांडण आहे, महाराजांच्या नावाने कोर्ट आहे, महाराजांच्या नावाने हजेरी आहे, सगळं आहे, वकील दिलेले आहे, सगळं आपल्याला चरित्र आपल्या इतकी पाठ आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिसतात. म्हणजे हे सगळं त्यांनी, पण त्यांना काय लागू आहे का याच्यातलं. म्हणजे पण ते घेतलं त्यांनी, कारण शेवटी असं आहे, हे घेऊन का होईना पण यांना काहीतरी मिळेल. म्हणजे ते म्हणून ते जेवणावर आलं. शेवटी जेवणावर का आलं, अन्नावर. अन्न ही तर प्राथमिक गरज आहे आणि मनुष्याचं, त्यामुळे एक तृप्तीचा अनुभव माणसाला एक तास तरी, एक काही क्षण तरी येतो की मनुष्य. म्हणून त्यांना विचारलं आहे, आपल्या आठवणीमध्ये असेलच ते, कुठेतरी आलं असेल वाचनामध्ये, की तुमचा एवढा अन्नदानावर भर का आहे, एवढं तुम्ही का त्याचं लावून मारता. तात्यासाहेबांच्या वेळेला विचारलं ते, तेव्हा विचारलं तर त्यांनी त्यात सांगितले की ती अशी एक गोष्ट आहे की ज्या वेळेला मनुष्य पुरे म्हणतो, काय म्हणलं तर खाली येण्याची परिसीमा असेल. एकदा तरी माणूस म्हणतो जेवणाला शेवटी की तृप्त झालं. आता पुन्हा तो अतृप्त होणार नाही मलाही माहिती आहे, पण म्हणले एरवी तो कशानंच तृप्त होणार नाही, त्याला काही दिलं तरी तो तृप्त होणार नाही. पण जेवायला घातलं भरपूर तर एका क्षणी तो म्हणेल की बस मला आलं. तेव्हा तो पुरे म्हणेल अशी एकच वस्तू आहे. त्यामुळे त्याला पुरे म्हणण्याचं जे एक त्याच्याकडून यायला पाहिजे ते एकदा तरी येऊ दे, आणि मग कधीतरी त्याला पुरे करी संसार दत्ता. त्यांना म्हणायचं आहे खरं जे महाराज म्हणले, पंत महाराज ते म्हणायचं आहे. पण आता ते म्हणलं तर ही माणसं उठूनच जातील. त्यामुळं त्यांना आपलं जेवायला वगैरे घातलं, ठीक. म्हणून त्यांनी सांगितलं अन्नदान चालू ठेवा, त्या निमित्ताने मनुष्य येईल. आणि पुन्हा अन्नाच्याद्वारे वासना, अन्नाच्याद्वारे पोषण सगळं चालू आहे ना. मग ते पोषण आणि इकडे वासनांचे शुद्धीकरण आहे. मग ते इथलं अन्न असल्यामुळे मनुष्य ते शुद्ध असल्यामुळे त्याच्या वृत्तीवर त्याचा परिणाम होईल आणि कधीतरी तो शुद्ध होईल. मला सांगा हे सगळं कशात चाललं आहे, हे सगळं सगुणातच चाललं आहे. नाही तर कुठला हा निर्गुणाचा बात वाढला, निर्गुणाचा मनुष्य जेवला असलं काही झाले की काय. बस आपलं ते नाही काय करतात पुढे बाबा करतात लोक, ते काय खरं नाही. पण ते काय करत असतील तर ते ह्याचं काय ते आपण नाही करत, बाहुल्या तयार करतो त्याला, ती मुलं करतात, खेळणं मोठे करतात काही वेळेला. तर तसं आहे ते. हे वडील आले, हे आजोबा आले, हे पणजोबा आले, आता ते जेवले बाबा, आता काय करणार आपण म्हणायचं आहे. काहीतरी शास्त्रांनी म्हटलं, काहीच न करण्यापेक्षा अकरणात मंद करणं, हेही शेवटी शास्त्रांनीच सांगितलेलं आहे की काहीच न करण्यापेक्षा तो पणजोबाची आठवणी करणं आणि आजोबाची आठवणी करणं, त्याच्यापेक्षा ह्या निमित्ताने तरी आठवण करू दे. आहेत कोणीतरी आपल्याला होते, त्यांचे काही उपकार आहेत, मग ते राहावेत स्मरणात, म्हणून हे मार्ग सांगितले. खरं सांगायचं तर तिथं काय घडतं येतं ते काय आपल्याला काही कळत नाही, आपण समोर आपलं पाहतो. तर तसं सगुणाचं धारण करून का होईना पण हा नामाला लागू दे, पण हा अन्न घेऊन का होईना पण त्याची वासना शुद्ध होते, त्याला नावाची बुद्धी होईल. म्हणून ते म्हणायचे नाही की हे अन्न खाईल त्याला कधी ना कधीतरी नावाची बुद्धी होईल. तर ती होईल, त्याला किती काळ लागेल, आता करणारा कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तसं तर अंतरचं 100 किलोमीटर आहे मान्य, चालणारा किती स्पीडनं चालणार.
वर सगळे अवलंबून आहे. आता आपलं चाललं आहे तर गुरुबोधांजनाचा जो आहे सगुणत्वाचा आळा आला परी म्हणूनच झाला स्तुती सेवा कराव्या. विशेष जाणीवेचे स्थान. गुरुबोधाला जरा वेळ आहे थोडा अजून. विशेष जाणीवेचे स्थान तेच सद्गुरूचे अधिष्ठान. तेव्हा विशेष जाणीव काय असेल मनुष्यामध्ये? मनुष्यामध्ये जाणीव तर सारखी आहे, जिवंत पण तर सगळ्यात सारखं आहे. मग विशेष काय असेल असं? तर जसं महाराज म्हणले ते व्याख्याला धरून पुढे विचार केला तरी चालेल की मागावं ते देत नाही तो संत समजावा. तो देतो सगळं, त्याची क्षमता सगळं देण्याची आहे, पण मागेल ते देत नाही. तुम्ही मागितलं की ते देतीलच असं नाही. मागावे ते देईल तो संत नव्हे. हे म्हणजे काय? तर त्याला तुमचं मागणं संपवायचं असतं आणि त्या देहबुद्धीचे अडकलेले भानगड आहे ती काढायची असते. त्या देहबुद्धीचं कुठेतरी अडकलेलं आहे त्याचं, ते त्याला द्यायचं नसतं. मग ते आता हे मागावे ते देईल तो संत नव्हे, एवढ्या ते वाक्य संपलं का त्यांचं? तर व्याख्या नाही संपली, त्यांची व्याख्या त्याच्या पुढं आहे. जो मागावा तो देत नाही आणि तरीसुद्धा जो आवडतो तो संत आहे. तर ते अनेक वेळेला मागवत देत नाही की व्यवहारात काय होतं, व्यवहारातसुद्धा मागून मनुष्य देत नाही. आता किती वेळा या गोष्टीकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्याचा अनुभव कोणालाही येतो. मागावा आणि त्यांनी ते देत नाही. काय असेल ती वस्तू असेल काय असेल ते देत नाही. मग देत नाही म्हटल्यानंतर मनुष्याला राग येतो. ते सरळ आहे म्हणजे काही सरळ नाही आहे, चांगलं नाही काय सरळ कसलं आलं त्याच्यात. मागावं दिलं नाही तर नसेल दिलं त्याने, पण तसं नाही होत, ते राग येतो. म्हणजे हे सामान्य माणसाला मागणं आणि त्याच्यामुळे न मिळाल्यास राग येणं किंवा दुरावा वाटणं किंवा काय ते होणं त्याचं असं गृहीत आहे. पण तसं होत नाही. तसं ज्यांनी नाही म्हटलं, दिलं नाही, मागितलं दिलं नाही, देण्याची शक्ती आहे तरी दिलं नाही आणि तरीसुद्धा त्यांच्यावर पुन्हा प्रेम वाटतं. त्यांच्याबद्दल प्रेम कशाने वाटतं? तर ते जे नाही म्हणले त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीतरी अजून आहे की ज्याच्यामुळे प्रेम वाटतं. आता वास्तविक देण्याघेण्याचा व्यवहार असेल तर काय, मागितलं त्याने दिलं आपण संतुष्ट झालो विषय संपला, तसा नाही होत. त्यांच्याकडे अजून काहीतरी असतं. ते जे अजून काहीतरी आहे ते विशेष जाणीवेचे स्थान. नुसतं जिवंत तर ते ये त्याने आपण यावं, पण तसं नाही. त्याने नाही म्हटलं तरी राग येते. जसं महाराजाने, म्हणून महाराजांच्याबद्दलचं हे खास वैशिष्ट्य आहे. जसं महाराजांचं काय अनेक लोकांचं, पण त्यातल्या त्यात काही असे विशेष स्थान आहेत. म्हटलं ना की शिष्याची ठेवण आहे तशी त्या गुरुपदाच्या आकाराला आलेली ठेवण असते. तर तसं म्हणून महाराजांनी दोष दाखवला तरी कोणाला वाईट वाटत तसं. हे काय आहे? दोष बोलायचं म्हणजे मनातल्या मनात बोलला तरी त्याला ऐकू जाईल का काय आणि रागवेल का काय असं वाटेल. पण बोलल्यानंतरसुद्धा त्या माणसाला त्याचं लागत नाही, उलटं तो दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे केवढं असेल? आणि परत त्यानं त्यांच्याविषयी प्रेम वाटतं की ह्याने आपल्याला, जसं एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय कळत नसेल, तो कळत नाही त्यांनी सांगितलं, समजून दिला, तर त्याच्याबद्दल त्याला उपकार वाटतात. त्यांनी मला हे कळत नाही असं म्हटल्यानंतर जो निघून गेलेला आहे ना त्याचं उद्धार होण्याची शक्यता नाही. कळत नाही म्हटल्यानंतर जो म्हटला मग समजून सांगा आणि ज्याचा त्याच्याबद्दल आदर राहिला आणि जे समजून सांगितलेलं त्यांनी केलं तर तोच पुढे जाईल. तेव्हा अशा वेळेला त्याच्याविषयी जसा आदर वाटावा तसा दोष दाखवले तरी त्याच्याबद्दल कधी कोणाचं अंतःकरण दुखवलं नाही. म्हणजे त्यांनी दोष सांगून दुखवलं नाही. हे कसं साधलं असेल? तर हे जाणीवेचं विशेष स्थान आहे. आता असं जर एखाद्याला दोष सांगितला, स्वभावाचा दोष आहे एखाद्याला, पण बोल, साधारणतः असा प्रसंग येतच नाही, मागणंच बोलतो. समक्ष कोण बोलतो दोष कोणाबद्दल? सगळे दोष बोलतात, नाही असं नाही, पण ते मागत ते गेले एकदा आधी खात्री करा मग आपली सुरुवात करा. तर ते सगळे दोष बोलले जातात. दोष बोलले जात नाही तसं नाहीत आणि ते नसतात असंही नाही, असतं ते ठीक आहे, मग त्याबद्दल काय म्हणायचं नाही. तर ही सगळी मागावं नाही. समोर असलं, महाराजांच्या समोर आहे आणि तरी ते बोलत आहेत आणि तरी त्याचा त्रास होत नाही. हे का होत असेल? तर त्यांच्यातला जो धागा आहे मुळातला तो फक्त हितबुद्धीचा आहे, ती त्यांच्याकडे आहे. त्यामुळं ते जे सांगतायत ते हितासाठी सांगतायत असं त्याला कळत नसलं तरी वाटतं आणि त्यामुळं हे जर मी केलं तर माझं कल्याण होईल असं त्याला वाटतं. आता हे वाटल्यामुळे तो दोष ऐकायला तयार होतो, तो दूर करायचा प्रयत्न करतो, मार्ग विचारतो, निदान शांत राहतो आणि प्रेम राहतं. कारण ह्याच्या पलीकडे जे एक भगवंताचं प्रेम आहे, विशेष स्थान काय आहे? तर विशेष म्हणजे भगवंताचे जे गुण आहेत, करुणा आहे, त्यातलं सत्य आहे. आता दोष सांगतो म्हणजे सत्य आहे ना, मी सत्याचा वास आहे तिथं प्रत्यक्ष. तो काही आता व्यवहाराचे जास्त फरक सांगायचा म्हणून व्यवहारामध्ये एखाद्याचा दोष दिसतो, तो कदाचित त्याच्या स्वभावाचा स्वतःचाच भाग असेल, त्याला ते आवडत नाही म्हणून तो दोष वाटतो. ज्या गोष्टी त्याला आवडत नाही त्या त्याला दोषाच्या वाटतात. तसं नाही आहे, हे सत्य आहे.
तर ते जे सांगताहेत तो दोष सत्य आहे, त्यामुळं सत्य हे भगवंताचा गुण आहे. तर त्यामुळं भगवंत त्याच्या ठिकाणी वास करत असल्यामुळं सत्याची गाठ पडते, काही फरक पडत नाही. त्यामुळं त्रास होत नाही. जर काही असं असलं तर त्यांच्या बोलण्याचा त्रास होत नाही. याचं कारण भगवंताचे जे गुण आहेत ते जाणीवेचे विशेष स्थान. ते विशेष स्थान म्हणजे काय, तर भगवंताचे जे म्हणून गुण आहेत ते त्याच्या ठिकाणी वास करत असल्यामुळं करुणा आहे. आता तो सांगितला आहे, तर तो त्याला दोष काढण्यासाठी सांगितला आहे का, त्याला त्रास देण्यासाठी सांगितला आहे का, त्याला लागावं ह्याच्यासाठी सांगितलं आहे का, नाही, त्याला त्याचं भलं व्हावं ह्याच्यासाठी सांगितलं आहे. तर कदाचित तो दोषाबद्दल नंतर विचार करेल, पण पहिल्यांदा त्याच्या मनात येते ह्यांच्या मनात भलं करायचं आहे. आता ज्याच्या मनात भलं करायचं आहे त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम राहतं, भले आपला तो दोष असेल, आपण तो नंतर सुधारू, प्रयत्न करू. दोष तर असणारच. दोष मुक्त करीत जाणं हीच साधन आहे ना. आपले एक एक दोष आहेत, पूर्वार्जित असतील, आज असतील, कसेही असतील, पण ते जे काय आहेत ते जेव्हा निर्दोष होणार, दोषमच ब्रह्म आहे, दुसरं काय. तर तसं निर्दोष व्हायचं म्हणजे दोषांचा प्रश्न आला, पण त्यांच्या सांगण्यातच ते आले तर ते दूर होतात. काही वेळेला आपल्या आपल्यात माणसं नाही का म्हणत, माझं सांगून तो ऐकेल असं नाही, तुम्ही जरा अरे आता तुम्ही एवढे आहात, तर तुम्ही सांगितलं तर काही बिघडणार आहे का. पण पूर्वग्रह असतात माणसाचे, ते आड येतात, लहानपण मोठेपण आड येतं, नातं आड येतं, किती गोष्टी आड येतात, पण त्यांनी सांगितलं की चालतं, मग ते ऐकून घेतात. आता हे काय आहे, तर त्यांच्या हितबुद्धीवर त्याचा विश्वास आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे. हे जर आपल्या व्यवहारामध्ये सामान्य होत असेल तर सत्पुरुषांच्या विशेष जाणीवेचे स्थान, ते जे अधिष्ठान का म्हणलं ते आपल्या लक्षात येतं. विशेष जाणीवेचे स्थान तेच सद्गुरूचे अधिष्ठान. आपल्याला मूळ गुरु सद्गुरू ह्याच्यामधलं जो फरक आहे किंवा जो त्यांना विशेष काय सांगायचं आहे ते कळलं तर मग विशेष जाणीवेचे स्थान काय आहे ते कळू शकेल. विशेष जाणीवेचे स्थान म्हणजे भगवंत तर सगळ्यांच्या ठिकाणी प्रकट आहे, तसा विचार केला तर आपण आकाराला आलो ते भगवंत आत आहे म्हणूनच हे सगळं आहे, त्या अर्थी प्रत्येकाच्या ठिकाणी तो आहे. आता ह्याचा अर्थ प्रत्येकजण तितकाच निर्दोष आहे असं म्हणता येईल का, नाही. प्रत्येक जणाला भगवंताची तेवढीच तळमळ आहे असं म्हणता येईल का, तर नाही. यातलं काहीच म्हणता येण्यासारखं नाही. हे सगळं वेगवेगळं आहे. मग ते वेगवेगळं आहे आणि भगवंत तो एकच आहे, तो सगळ्यांच्यात आहे आणि जिथे पोचायचं ते ठिकाणही तेच आहे. मग आता हा जो मध्ये जे काही अंतरं राहिली आहेत ती दूर कशानं होणार, त्यासाठी हे गुरुपदाचं स्थान, ते अधिष्ठान कशासाठी आहे, तर हे मधले जे काय आहे तेवढं पुरं करण्यासाठी आहे. जसं एखाद्याला अशी अपेक्षा असेल, समजा ते आपल्याकडे शाळेत वगैरे नाही का असतात किंवा आपल्याकडे असते की 100पैकी 100 मार्क मिळवायचे, काय गणित आहे, समजा 100पैकी 100 मिळाले पाहिजे. आता तसे समजा 5 विद्यार्थी आहेत, त्यांना सगळ्यांना 100पैकी 100 पाहिजे. सगळे काही कोणी 60, कोणी 65, कोणी 75, कोणी 95, काय असेल ते. त्यांच्याकडं काम एवढं आहे की 95वाल्याला 5 द्यायचे, 70वाल्याला 30 द्यायचे, 80वाल्याला 20 द्यायचे, हे काम चालू आहे. त्यामुळं ते विशेष स्थान आहे की जे ओळखू शकतं, काय करायचं ते जाणू शकतं, ते करतं, त्याचा त्रास त्याला न होता त्याच्याकडून करून घेतं आणि त्याला 100वर नेऊन सोडतं. आता ही त्यांच्या बाजूची तळमळ झाली, तिला प्रतिसाद देणं हे आपल्या हातातलं काम आहे. तो आपल्याला द्यायची बुद्धी व्हावी आणि त्यांचं म्हणणं अत्यंत सरळपणे आणि आपल्या कल्याणासाठी आहे हे समजून हे वाचण्याची किंवा श्रवण करण्याची किंवा ते पुढे अंमलात आणण्याची बुद्धी व्हावी, एवढी प्रार्थना करूया आणि थांबूया. आपली वेळ झाली ना, जास्त नको, पुरेसं आहे. पद 66, पद 68. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. राम नाम वदो
अन्नदान राहो सदनी, वृत्ती राहो समाधान, हेची मज द्यावे दान. वृत्ती राहो समाधान, हेची मज द्यावे दान. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. अखंड राहो गुरुवास, हाची माझा निध्यास. अखंड राहो गुरुवास, हाची माझा निध्यास. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. हेची मागणे गुरुआई, तुझे अन्य काही नाही. हेची मागणे गुरुआई, तुझे अन्य काही नाही. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. हाची मनी धरी नेम, गुरु कृपे होईल काम. हाची मनी धरी नेम, गुरु कृपे होईल काम. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. दीनदासीची विनवणी, कधी भेटेल चक्रपाणी. दीनदासीची विनवणी, कधी भेटेल चक्रपाणी. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. राम नाम वदो वाणी, अन्नदान राहो सदनी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.